ना लसूण ना कसलं वाटण, झटपट बनवलं असं बटाटा रस्सा कालवण. हे पहा, इथे मी 4 बटाटे घेतलेले आहे. 4 बटाट्यापैकी मी 3 बटाटे इथे फ्राय करून घेणार आहे. 3 बटाटे इथे फ्राय करून घेत आहे. हे पहा. आणि 1 बटाटा जो आहे की नाही तो मी इथे शिजवायला लावलेला आहे. हे पहा, आपण पाहू शकता. इथे मी शिजायला लावलेला आहे. आपल्याला जर जयाच किचनच्या रेसिपीज आवडत असतील तर जयाच किचनला फॉलो करा. हे पहा, इथे मी नेहमीप्रमाणे कांदा, जिरं, कढीपत्ता, टोमॅटो याची फोडणी दिलेली आहे. वरतून मीठ घातलेलं आहे. आपल्याला ते पुन्हा एकजीव करायचं आहे. हे पहा, एकजीव करून घेतलेलं आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हे पहा, आता इथे आपल्याला हे मसाले नेहमीचे आपले आहेत ते घातलेले आहेत. पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे. हे पहा, एकजीव करून घेतलेलं आहे. आता जे फ्राय केलेले बटाटे आहेत ते पण आपल्याला टाकायचे आहेत. हे पहा. आणि आता जो शिजवलेला बटाटा होता की नाही तो आपल्याला चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा यामध्ये टाकायचा आहे. त्यामुळे आपल्या कालवणाला खूप टेस्ट येते. हे पहा, तो सुद्धा टाकलेला आहे स्मॅश केलेला बटाटा. आणि आता पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे. जे बटाटा शिजवलेलं पाणी आहे की नाही ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा 1 ग्लास गरम पाणी टाकायचं आहे. थोडी कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक कट केलेली ती सुद्धा टाकलेली आहे. हे पहा, इथे बारीक चिरलेली मिरची टाकलेली आहे, कोथिंबीर टाकलेली आहे. इथपर्यंत माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. थँक यू. धन्यवाद.